ज्या बंडामुळे संपूर्ण देशामध्ये खळबळ उडाली, ज्या बंडामुळे एक सरकार कोसळलं, त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमधल्या बंडाला आज 3 वर्ष पूर्ण झाली आहेत। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये केलेल्या बंडानंतर दोन्ही शिवसेनेमध्ये आरोप प्रत्यारोपाचा सामना आजतागायत सुरू आहे। बाळासाहेबांचा विचार टिकवण्यासाठी शिवसेनेमध्ये बंड केलं। उद्धव ठाकरेंनी शिवसेनेला काँग्रेसच्या दावणीला बांधल्याचा आरोप एकनाथ शिंदेंनी केलाय। एकनाथ शिंदेंनी शिवसेनेमध्ये बंड केलं आणि मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले। इतकंच नाही तर आमदार खासदारांच्या संख्याबळावर त्यांनी एकनाथ शिंदेंनी शिवसेना पक्ष आणि चिन्हासह शिवसेना ताब्यात घेतली। उद्धव ठाकरेंना सर्वात मोठा धक्का यामुळे बसलेला होता। या बंडानंतर उद्धव ठाकरे वेळोवेळी शिंदेंवर टीका करत आहेत। बंडाच्या 3 वर्षांनंतर दोन्ही पक्षामध्ये आजही आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांची रस्सीखेच सुरू आहे। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये दोन्ही पक्ष एकमेकांना शह देण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत। आणि या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील यांच्याकडून। कृष्णात, आज या ऐतिहासिक बंडाला 3 वर्ष पूर्ण होत आहेत, मात्र आजही शिंदेंची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। काय अधिकचे अपडेट्स आहेत? हे आरोप प्रत्यारोप संघर्ष सुरूच राहणार आहे, कारण शिवसेनेला तसं बंड काही नवीन नव्हतं। छगन भुजबळ असू देत, राज ठाकरे असू देत किंवा नारायण राणे असू देत, अशी अनेक बंड ही शिवसेनेनं पचवली होती, परंतु एकनाथ शिंदे यांनी केलेलं बंड मात्र अजून देखील शिवसेनेला पचवता आलं नाही किंवा हा पक्ष सावरताना अजून देखील उद्धव ठाकरे यांची दमछाक होताना पाहायला मिळते। कारण जवळपास 3 वर्ष होऊन गेले तरी देखील शिवसेना ठाकरे गटातून सर्व आमदार असू देत, खासदार असू देत किंवा माजी नगरसेवक असू देत, हे जाण्याचं प्रमाण अजून देखील असलेलं पाहायला मिळतंय। त्यामुळेच हे बंड हे सर्वात जास्त ऐतिहासिक ठरलेलं पाहायला मिळतंय। आतापर्यंतची बंड ही विरोधात असताना म्हणजे शिवसेना विरोधात असताना झालेली होती आणि ती सत्ताधाऱ्यांची फूस लावून केली गेली होती, परंतु हे बंड मात्र शिवसेना सत्तेत होती। मुख्यमंत्रीपदी खुद्द उद्धव ठाकरे होते पक्षप्रमुख आणि तरी देखील हे बंड झालं आणि त्याला फूस विरोधकांकडून म्हणजे खास करून भाजपकडून होती आणि ते बंड यशस्वी करण्यामध्ये सर्वात मोठा हात हा भाजपचा होता, हे देखील समोर आलं। त्यानंतर या सर्व बंडानंतर ज्या प्रकारे राज्याचं संपूर्ण चित्र जे आहे, राजकीय चित्र बदललेलं पाहायला मिळतं। अनेक आघाड्या ज्या आहेत ती महाविकास आघाडी पूर्णपणे सत्तेतून बाजूला गेली, युती आली, त्यानंतर महायुती निर्माण झाली, त्यामध्ये अजित पवार सामील झाले। हे सर्व एका बंडानं केलेलं पाहायला मिळतंय। त्यानंतर शिवसेना ठाकरे गट जो खास करून मूळ पक्ष समजला जात होता, त्यांना आता दुय्यम पक्ष दिला आणि मूळ पक्ष जो आहे शिवसेना आणि त्याचं चिन्ह जे आहे ते एकनाथ शिंदे यांच्याकडे दिलं गेलं आणि शिवसेना उद्धव ठाकरेंकडं शिवसेना उभाटा हे नाव दिलं गेलं। एकंदरीतच या 3 वर्षाच्या कालावधीमध्ये बऱ्याच पाणी हे पुलाखालून वाहून गेलेलं पाहायला मिळतंय। यामध्ये सर्वाधिक जास्त पडझड ही शिवसेना ठाकरे गटाची झालेली पाहायला मिळते, जे सत्तेमध्ये होते आणि सत्तेतून बाहेर पडल्यानंतर काय परिस्थिती होती ती पाहायला मिळते। कारण आता शिवसेना ठाकरे गटाकडे एकही कुठली सत्ता असलेली पाहायला मिळते। आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, मुंबई महापालिका निवडणूक कुठल्याही परिस्थितीत जिंकण्यासाठीचे प्रयत्न हे उद्धव ठाकरेकडून होत आहेत। त्याचबरोबर त्यांना शह देण्यासाठी एकनाथ शिंदे यांची शिवसेना देखील तोडीस तोड या ठिकाणी मुंबईत आपलं ताकद निर्माण करताना पाहायला मिळते। जवळपास एकूण 84 नगरसेवक हे शिवसेना ठाकरे गटाचे निवडून आले होते, त्यापैकी 45 नगरसेवक हे शिवसेना शिंदे गटाने त्यांच्याकडून फोडलेले आहेत। त्यामुळे सर्वत्रच अशा प्रकारे पदाधिकारी हे सर्व शिवसेना शिंदेकडे जाताना पाहायला मिळतात। त्यामुळे एक अस्तित्वाची लढाई ही शिवसेना ठाकरे गटापुढे असलेली पाहायला मिळते। अगदी धन्यवाद कृष्णा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।